ठरलं तर मग मालिकेच्या 5 ऑक्टोबरच्या भागात सायली ज्यावेळी प्लेट पुसत असते तिथेच सायलीला अर्जुनचा भास होत असतो। अर्जुन सायलीला हाक मारतो आणि तो सायलीला म्हणतो की मी नाही जेवणार। तेव्हा सायली विचारते की का, काय झालं? तर अर्जुन तिला म्हणतो की जोपर्यंत तुम्ही स्वतःच्या हाताने मला घास भरवत नाही तोपर्यंत मी नाही जेवणार। तेव्हा सायली आता लाजून लाल होते। त्यानंतर सायली अर्जुनला घास भरवते। तेव्हा अर्जुन सायलीचा हात पकडतो आणि सायलीला म्हणतो की मिसेस सायली, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे। आणि सायली देखील पुन्हा लाजायला लागते, परंतु हा सायलीचा भास असतो। ज्यावेळी विमल सायलीजवळ येते तर ती आता थक्कच होते। ती सायलीला भानावरती आणते आणि सांगते की सायलीताई, अहो मीठ प्लेटामध्ये वाढायचं होतं ना। त्यानंतर सायली जेव्हा पाहते तर सगळं मीठ आता डायनिंग टेबलवरती सांडलेलं असतं। तिथे सायली आता खूप घाई गडबड करायला लागते। तेव्हा विमल म्हणते की सायलीताई तुम्ही राहू देत, मी भरते। आता सायलीचं हे विचित्र वागणं तिथे विमलच्या सुद्धा लक्षात येत नाही। त्यानंतर विमल सायलीला सांगते की तुम्ही किचनमध्ये जा आणि गाजर कट करा। सायली किचनमध्ये जाते आणि गाजर कट करत असते। तिथे देखील सायलीला आता अर्जुनचा भास होत असतो। सायली अर्जुनच्या प्रेमामध्ये पुरती वेडी झालेली असते। जेव्हा तिला अर्जुनचा भास होत असतो तर अर्जुन एकटक सायलीकडे पाहतच राहतो। तर सायली तिथेही आता खूप लाजत असते आणि ती अर्जुनला सांगते की बस ना आता, असं किती वेळ पाहत राहणार आहात? तेव्हा अर्जुन सायलीला उत्तर देतो की मी तुमच्याकडे असं किती इतर वेळ पाहत राहू शकतो। पुन्हा आता सायली खूप लाजत असते। अर्जुन सायलीला म्हणतो की मला ना माझ्या लाईफमध्ये आता काही करायचं नाहीये, मला फक्त आयुष्यभर तुमच्याकडे असं पाहतच राहायचं आहे। त्यानंतर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की अजून एक गोष्ट करायची राहिलीच। तेव्हा सायली विचारते की काय? अर्जुन पटकन आता सायली जवळ जातो आणि तिच्या कानामध्ये सांगतो की मिसेस सायली, माझं तुमच्यावरती खूप प्रेम आहे। तेव्हा देखील आता सायली खूप लाजत असते, परंतु सायलीच्या अजूनही लक्षात येत नसतं की जिथे तिथे सायलीला फक्त आणि फक्त अर्जुनचे भास होत आहेत। इतक्यातच गाजर कट करत असता क्षणी सायलीचा हात कटतो। तेव्हा पटकन अर्जुन घाबरतो आणि सायलीचा हात हातामध्ये घेऊन तिच्या दुःखावरती फुंकर मारतो व पटकन तिथे हळद लावतो। अर्जुन हे सगळं जे काही करत असतो तेव्हा सायली मात्र त्याच्याकडे पाहतच राहते। खरं तर तिथे अर्जुन उभा नसतोच, तिथे असते विमल। विमल आता खूपच घाबरून गेलेली असते आणि तिला सायलीची खूप काळजीही वाटत असते। ती सायलीला म्हणते की हे काय सायलीताई, अहो किती बोट कापला आहे। तेव्हा सायली सांगते की काही नाही झालं। सायली अजूनही भानावर आलेली नसते, कारण सतत तिला तिथे अर्जुनचा भास होत असतो। तर त्यानंतर विमल सायलीला भानावरती आणते। सायली एकटक वरतीच पाहत असते। विमल इकडे तिकडे पाहते तर तिथे कोणीच नसतं। जेव्हा सायलीला ती भानावरती आणते तर तेव्हा सायलीच्या लक्षात येतं की आपलं तर बोट कापला आहे आणि दुखतंय देखील। तेव्हा विमल सायलीला सांगते की तुम्हाला अचानकपणे काय होतंय? तेव्हा सायली म्हणते की कळत नाहीये की आज असं का होतंय माझ्याकडून। तेव्हा विमल सायलीला म्हणते की सायलीताई, तुम्ही एक काम करा, तुम्ही ना रूममध्ये जा आणि अर्जुन दादाशी गप्पा मारा, म्हणजे तुम्हाला छान वाटेल। तेव्हा देखील आता अर्जुनचं नाव काढता क्षणी सायली खूप लाजायला लागते। सायली मनोमन विचार करते की तुम्ही प्रियासमोर जे बोललात ते माझ्यासमोरही बोलाल, मग मीही माझ्या मनात जे काही आहे ते तुमच्या समोर सांगून टाकेल आज आणि आत्ता। तर इकडे प्रिया मात्र आता चावताळून उठलेली असते। ती अर्जुन सायलीवरती खूपच चिडलेली असते, कारण अर्जुनने प्रियाला दूर फेकून तिला सांगितलेलं असतं की त्याचं फक्त आणि फक्त सायलीवरती प्रेम आहे। आणि अर्जुनने हे सगळं प्रेमाचं नाटक प्रियाच्याच तोंडून खुनाचं सत्य वदवून घेण्यासाठी केलं होतं, कारण अर्जुनला पक्की खात्री असते की तो खून साक्षीनेच केला आहे आणि प्रिया तिला वाचवण्यासाठी मधुभाऊंना तिने अडकवलं आहे। प्रियाला आता एक गोष्ट सहन होत नसते, ती म्हणजे अर्जुनने तिच्या तोंडावरती सांगून टाकलेलं असतं की त्याचं तिच्यावरती प्रेमच नाहीये आणि ती गोष्ट तिला सहन होत नसते। रागाच्या भरामध्ये प्रिया स्वतःशीच बडबड करत असते की खूप चुकीचा वागलायस तू अर्जुन माझ्याशी, माझ्याच समोर तुझ्या सायलीवरती प्रेम आहे हे बोलण्याची तू हिम्मतच कशी केली। प्रिया रागाने आता खूप पेटून उठलेली असते आणि तिला अर्जुन सोबत सायलीचा देखील तितकाच राग आलेला असतो। ती म्हणायला लागते, त्यानंतर चावताळलेली प्रिया म्हणायला लागते, या सगळ्यासाठी केलं होतं का मी हे? जी प्रिया सर्वांना असं गुंडाळते
त्याच प्रियाची तू फसवणूक केलीस अर्जुन. मी तुला सोडणार नाही अर्जुन, परंतु सगळ्यात आधी तुझ्या त्या बायकोकडे बघते. त्या सायलीला आता जास्तीत जास्त त्रास कसा होईल फक्त हेच बघत राहणार मी. आता प्रियाने सायलीला त्रास द्यायचा हा विडाच उचललेला असतो, कारण तिला चांगलंच कळालेलं असतं की अर्जुनचं सायलीवरती प्रेम आहे आणि जर सायलीला त्रास झाला तर अर्जुनला आपोआपच त्रास होईल. तर इकडे अर्जुन रूममध्ये विचार करत असतो, तर चैतन्य मात्र नामनिराळी झोपलेला असतो. अर्जुन ज्यावेळी चैतन्याकडे पाहतो तर तो म्हणतो की तू मित्र आहेस की शत्रू आहेस रे माझा. मी माझी भीती तुझ्याशी शेअर केली आणि तू आणखीनच जास्त घाबरवतोयस मला. तरी देखील चैतन्य अर्जुनवरती फक्त हसतच असतो आणि तो म्हणायला लागतो की अरे हा विचार तू हे सगळं बोलण्याआधी करायला हवा होतास. तेव्हा अर्जुन म्हणतो की आता जर मिसेस सायली घर सोडून जायचं ठरवलं त्यांनी तर पुढे काय करायचं आहे याचा विचार करावा लागेल. परंतु अर्जुनला अजूनही माहिती नसतं की सायली देखील त्याच्या प्रेमात आहे आणि अर्जुनची भीती कधी खरी ठरणार नसते, कारण सायली सुभेदारांचं घर सोडून कधीच जाणार नसते. तर अर्जुन चिडूनच चैतन्याला म्हणतो की हे सगळं आत्ता बोलायची वेळ आहे का. मिसेस सायलीनी जर मला विचारलं की कॉन्ट्रॅक्टचे टर्म मी का ब्रेक केले त्याचं उत्तर मी काय द्यायचं आहे त्यांना हेच सुचव मला. तर अर्जुन तिथे डोक्याला हात लावतो आणि चैतन्याला म्हणतो की आता पुढे काय उत्तर द्यायचं आहे मिसेस सायलीना मला देखील सुचत नाही आहे रे. आणि इतक्यातच तिथे दोघेही विचार करत असता क्षणी सायली येते. चैतन्याचं लक्ष सायलीकडे जातं तेव्हा चैतन्य चकित होतो आणि पटकन उठून बसतो. तेव्हा सायली फक्त अर्जुनकडेच पाहत असते. तर अर्जुन विचार करत असतो सायलीला काय उत्तर द्यायचं त्याचा. तर चैतन्य मुद्दाम विषय बदलतो आणि अर्जुनला कोड्यात बोलतो की अर्जुन केस खूप अवघड आहे रे, आणि डोळ्यांच्या इशाऱ्याने त्याला सायली आल्याचं सांगत असतो. परंतु अर्जुनला चैतन्याचे इशारे लक्षातच येत नाहीत. तर तो म्हणायला लागतो की हो, ही केस ना इतकी कॉम्प्लिकेटेड आहे ना की माझ्या आयुष्यातली ही पहिली केस असेल की जी मला सॉल्व करता येत नाही आहे. त्यानंतर पुढे भस्कन अर्जुन काहीतरी बोलून बसेल सायलीबद्दल, म्हणून चैतन्य पळत येतो आणि अर्जुनला म्हणतो की केस सोडवू शकतो सारे तू, आणि पुन्हा तो सायली आल्याच्या अर्जुनला इशाऱ्याद्वारेच सांगत असतो. सायली मात्र एकटक अर्जुनकडेच पाहत असते. तर अर्जुन पुढे काही बोलणार चैतन्य कारकन अर्जुनला सायलीकडे फिरवतो. अर्जुन जेव्हा सायलीला पाहतो तर अर्जुन आता थक्कच होऊन गेलेला असतो. अर्जुनची बोलतीच बंद होते. तर चैतन्य अर्जुनला सांगतो की अर्जुन ही केस तू नक्की सोडवशील, आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, आता ही केस तुला एकट्यालाच सॉल्व करायची आहे. असं म्हणत चैतन्य तेथून पळ काढतो. अर्जुन चैतन्याला थांबवण्याचा प्रयत्न करतो, परंतु सायलीमध्ये उभी असल्याने अर्जुन पुढे जातच नाही. चैतन्य या सगळ्या प्रकरणातून निष्ठून गेलेला असतो आणि अर्जुनला याच्यामध्ये एकट्याला सोडलेलं असतं. तर अर्जुनला पाहता आता सायली खूपच लाजत असते आणि सायलीला कसं समजवायचं याचा अर्जुन विचार करत असतो. अर्जुन मनोमन विचार करतो की मिसेस सायली नक्कीच मला हे सांगायला आले असतील की त्या घर सोडून जात आहेत. तेव्हा सायली विचार करते की मी उगाचच माझ्या मनातलं प्रेम लपवत राहिले. आज तुम्ही माझ्यावरच्या प्रेमाची कबुली दिली, तसंच मी तुम्हाला देखील आधीच सांगायला हवं होतं की मी तुमच्या प्रेमात आहे. दोघेही आता हिंमत गोळा करतात आपापल्या मनातील भावना एकमेकांच्या समोर व्यक्त करण्यासाठी. आणि ज्यावेळी सायली अर्जुन एकमेकांकडे वळतात तेव्हा दोघेही एकदमच एकमेकांना म्हणतात की मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. सायली तेव्हा चकित झालेली असते. तर अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मला आधी सांगू द्यात. तर सायली मान हलवून लगेच होकार देते. अर्जुन तिथे सायलीला म्हणतो की मी तन्वीला सांगितलं की माझं तुझ्यावर नाही. तर सायली पुढे वाक्य बोलते की माझ्यावर प्रेम आहे. तेव्हा अर्जुन चकित होतो आणि विचारतो की तुम्ही ऐकलत ते. तेव्हा सायली सांगते की हो, बाहेर सगळं स्पष्टपणे ऐकू येत होतं. तेव्हा अर्जुनची भीती आणखीनच वाढते. खरं तर सायली खूप आतुर झालेली असते की अर्जुनच्या तोंडून तेच वाक्य पुन्हा ऐकायला, परंतु अर्जुन तिथे आता सायलीलाच हादरवून सोडतो. तो म्हणतो की हे बघा, आपल्या कॉन्ट्रॅक्टमधले कोणतेही टर्म्स मी ब्रेक केलेले नाही आहेत. आणि अर्जुन सायलीच्या नजरेला नजर देऊन खोटं बोलू शकत नाही, म्हणून अर्जुन तोंड फिरवतो आणि तो म्हणायला लागतो की तुम्हाला वाटत असेल, परंतु तसं काहीच नाही आहे मिसेस सायली. मला तुमच्याशी कोणतंही नातंच ठेवायचं नाही आहे. तिथेच आता सायलीला जबरदस्त धक्का बसतो. तर पुढे अर्जुन सांगतो की काय आहे ना, तन्वी माझ्या खूपच जवळ येत होती
आणि तिला दूर करण्यासाठी मी तिच्यासमोर हे सांगून टाकलं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे म्हणून. तेव्हा सायली पुरती आता तुटून गेलेली असते. अर्जुनमुळे पुन्हा सायलीचं हार्ट ब्रेक झालेलं असतं. सायली धक्क्यानेच विचारते की म्हणजे तुम्ही खोटं बोललात? तेव्हा अर्जुन सांगतो की हो, मला खोटं बोलावं लागलं. जेव्हा अर्जुन सायलीकडे पाहतो तर सायली तोंड फिरवते, कारण सायलीला तिच्या डोळ्यातले अश्रू अर्जुनला दाखवायचे नसतात. तर पुढे अर्जुन सायलीला सांगतो की तन्वी काहीच बोलत नव्हती ना खरं. ती आश्रमाबद्दल तर काहीच बोलत नव्हती, म्हणून मला तिच्यासमोर सांगून टाकावं लागलं की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. म्हणजे मला तुमच्यासोबतचं प्रेमाचं खोटं नाटक समोर आणावं लागलं. सायलीला सतत अर्जुनचं तेच वाक्य आठवत असतं की त्याने प्रियासमोर तिच्या प्रेमाची कबुली दिलेली असते आणि सायली आता पूर्ण कोलमडून जाते. तर अर्जुन तिथे सायलीला विचारतो की परंतु तुम्हाला मला काय सांगायचं होतं? तेव्हा सायली अर्जुनला खोटं सांगते की हेच, तुम्ही प्रेमाचं नाटक संपवलं तेही बरं केलं. अर्जुन पुढे सायलीला काही बोलणार इतक्यात अर्जुनला फोन येतो. अर्जुन त्यानंतर आता फोनवरती बोलत तसाच बाहेर जातो आणि सायली कोलमडून आता खाली बसते आणि सायली आता खूप ढसाढसा रडत असते, कारण सायलीचा मोठा हिरमोड झालेला असतो. त्याचबरोबर हार्ट ब्रेकही झालेलं असतं, कारण सायली तर अर्जुनसोबतच्या प्रेमाची स्वप्न रंगवत असते, परंतु तसं काहीच आता घडणार नाही हे सायलीच्या लक्षात आलेलं असतं. तर सायली आता विचार करायला लागते की माझे सगळे आता गैरसमज झाले होते आणि सतत सायलीला अर्जुनचे तेच वाक्य आठवत राहतं की मी फक्त तन्वीला दूर करण्यासाठी तुमच्यासोबत असलेलं प्रेमाचं नाटक चालू केलं आणि त्याच एका कारणाने सायली आता खूप ढसाढसा रडायला लागते. काही वेळानंतर सायली प्रतिमाकडे आलेली असते, परंतु सायली जेव्हा प्रतिमाजवळ येते आणि बेडवरती बसते तर सायली तिच्याच विचारांमध्ये असते. प्रतिमा तिला विचारते की काय झालंय, तरी देखील सायली स्वतःचे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करते आणि प्रतिमाला सांगते की नाही, काहीच नाही झालंय. प्रतिमा तिची आई असते आणि आईला तिच्या लेकीच्या भावना लगेच लक्षात येतात. प्रतिमाला लक्षात येतं की सायलीसोबत नक्कीच काहीतरी घडलं आहे की ती दुखावली गेली आहे. तर प्रतिमा पटकन आता सायलीला पाणी देते. सायली पाणी पिते आणि परत प्रतिमा तिला खुणेद्वारेच विचारते की काय झालंय. तेव्हा सायली प्रतिमाला म्हणते की मी तुम्हाला एक गोष्ट विचारू का प्रतिमा आत्या? कधी कधी ना आपल्यासोबत अनपेक्षित गोष्टी घडतात, ज्याची आपण खूप जास्त आतुरतेने वाट बघितलेली असते, परंतु ज्या वेळेस ती गोष्ट आपल्या हातात येते तर तीच गोष्ट अचानकपणे आपल्या हातातून निसटून जाते आणि मग आपल्या लक्षात येतं की काही स्वप्न कधीच खरी होत नाहीत. असं का होत असेल प्रतिमा आत्या? आपल्या आयुष्यातला सर्वात मोठा आनंद हा मृगजळ का ठरतो? सायलीने आता प्रतिमाला खूप मोठा प्रश्न विचारलेला असतो. प्रतिमाला सायलीची आता काळजीच वाटत असते. ती विचारते की काही झालं आहे का? तेव्हा सायली त्यांना खोटं सांगते की नाही प्रतिमा आत्या, खरं तर मला हे अचानकपणे तुम्हाला विचारावंसं वाटलं म्हणून विचारलं. तरी देखील प्रतिमा एकटक सायलीकडेच पाहत असते. सायली स्वतःचे अश्रू लपवते, दुःख लपवते हे आता प्रतिमाच्या लक्षात आलेलं असतं. तेव्हा सायली परत तेच सांगते की नाही प्रतिमा आत्या, तुम्ही असा विचार करू नका, खरंच काहीच झालेलं नाहीये. त्यानंतर सायली प्रतिमाला म्हणते की काहीच झालेलं नाहीये प्रतिमा आत्या, मी येते, आणि सायली तेथून जाते. परंतु प्रतिमाला तरी देखील वाटत असतं की नक्कीच सायलीसोबत काहीतरी घडलं आहे, ती काहीतरी लपवण्याचा प्रयत्न करते. ज्यावेळी सायली प्रतिमाच्या रूममधून बाहेर येते तर समोर प्रिया उभी असते. सायली तिच्या वाटेने निघून जाते, परंतु प्रिया मुद्दाम तिला आडवी जाते. तेव्हा सायली तिला सरेतोड उत्तर देत म्हणते की मगाशी झाला तेवढा तमाशा पुरे झालेला नाहीये का, चल वाट सोड माझी. मग तर प्रिया मुद्दाम सायलीला आडवी जाते. तर प्रिया आता खूपच भडकलेली असते. ती सायलीला म्हणते की तू माझं सर्वस्व घेतलं आहेस, माझे आई बाबा, माझी पूर्ण आजी आणि स्पेशली माझा अर्जुन देखील तू माझ्यापासून हिरावून घेतला आहेस, की त्याला माझ्यासोबत प्रेमाचं नाटक करावं लागलं आणि हे सगळं करत असताना त्याला थोडीही लाज नाही वाटली. तेव्हा सायली ही प्रियाला विचारते की याच जिन्यावरून तू मला ढकलून दिलं होतंस तेव्हा तुला लाज नाही वाटली? माझ्या जीवाशी तू खेळ केलास तेव्हा तुला लाज नाही वाटली? तर प्रिया उलट सायलीलाच प्रश्न विचारते की तुम्ही दोघं माझ्या भावनांशी खेळलात
ते करताना तुम्हाला लाज नाही का वाटली? तर प्रिया मोठ्या तोऱ्याने तिथे सायलीला म्हणते की तुला जाऊन सांगायचं आहे ना सगळ्यांना की मीच तुला जिन्यावरून ढकलून दिलं होतं. जाऊन सांग सगळ्यांना. मग मीही आता सगळ्यांना सांगेल की अर्जुन माझ्याशी घाणेरडा खेळ कसा खेळला ते. तेव्हा प्रियावरती सायलीला हसू येतं आणि सायली तिला म्हणते की घाणेरडा खेळ, कारस्थान या शब्दांचा खरा अर्थ कळतो तरी का तुला? घाणेरडा खेळ, कारस्थान याचा खरा अर्थ प्रिया मी तुला सांगते. मनाने खूप श्रीमंत असणारी एखादी व्यक्ती अनाथ मुलांना आपलंसं करून घेते, त्यांना लहानाचं मोठं करते आणि मग त्यातलीच एक मुलगी त्याच उपकारकर्त्यावरती खुनाचे आरोप ढकलते, त्याला जेलमध्ये अडकवते खोटी साक्ष देऊन. याला म्हणतात प्रिया घाणेरडा खेळ. ज्यावेळी मधुभाऊंचा तिथे विषय निघतो तर प्रिया लगेच तोंड फिरवते. तेव्हा सायली प्रियाला सडेतोड उत्तर देते की प्रिया, आम्ही तुला याबद्दल आता शिक्षा दिलेलीच नाहीयेस, त्यामुळे तू आम्हाला शिकवू नकोस की कारस्थान, घाणेरडे खेळ म्हणजे काय असतं ते. सायलीने अगदी प्रियाला तिच्याच भाषेत उत्तर दिलेलं असतं. आणि प्रिया, तुला तुझ्या गुन्ह्यांची शिक्षा हा देवच देईल. चल हो बाजूला म्हणत सायली तेथून निघून जाते. प्रिया खूपच चावताळलेली असते आणि ती म्हणते की प्रतिमा तुझी खरी आई आहे हे अजून तुला माहिती नाहीये, तरी देखील तुझा तिच्यात जीव अडकला आहे. मग आता बघ तुझ्या आईला तुझ्याचपासून कसं तोडते. मग मला तुला तडफडताना बघताना खूप मजा येणार आहे. आता प्रियाच्या डोक्यात प्रतिमाबद्दल आणि सायलीबद्दलचं घाणेरडं कारस्थान शिजत असतं. तर इकडे रूममध्ये जेव्हा अर्जुन विचार करत असतो इतक्यातच चैतन्य येतो आणि चैतन्य हळूच अर्जुनला म्हणतो की सायली वहिनी खालती गेली, ती रूममध्ये नाही आहे ना? तेव्हा अर्जुन सांगतो की नाही. तर त्यानंतर परत पण चैतन्य आता त्याच्याशी खूप हळू आवाजात बोलत असतो. तेव्हा अर्जुन म्हणतो की चैतन्य, मिसेस सायली नाही आहेत ना रूममध्ये, मग हळू का बोलतोयस? त्यानंतर चैतन्य अर्जुनला म्हणतो की अरे भीतीने माझा आवाजच घशात गेला होता रे. बरं मला सांग की काय झालं, सायली वहिनीनं कन्व्हिन्स केलंच का तू? तेव्हा अर्जुन उठतो आणि चैतन्याला सांगतो की हो, मी ना त्यांना बोलायचा चान्सच नाही दिला, मीच बोलायला सुरुवात केली आधी आणि त्यांना सांगितलं की तन्वीला माझ्यापासून दूर करण्यासाठीच मी खोटं बोललो की माझं तुमच्यावरती प्रेम आहे. तेव्हा चैतन्य अर्जुनला विचारतो की काय, फक्त एवढंच बोलून सायली वहिनी कन्व्हिन्स झाली? अर्जुन तिथे म्हणतो की मलाही माहीत नाही आहे, मलाही आता थोडी शंकाच आहे. परंतु मूर्खासारखा अर्जुनने पुन्हा गोंधळ घातलेला असतो, कारण खरं तर सायली यावेळी आता प्रेमाची कबुली द्यायला आलेली असते. परंतु अर्जुनने भलतंच काहीतरी सांगून सायलीचं पुन्हा हार्ट ब्रेक केलेलं असतं. त्यानंतर अर्जुन चैतन्याला विचारतो की परंतु आता आपल्याला कळेल कसं की मिसेस सायली कन्व्हिन्स झाल्या आहेत? दोघेही विचार करत असतात, परंतु सायली इकडे मात्र पूर्ण कोलमडून गेलेली असते. तिला अर्जुनच्या बोलण्याचा खूप त्रास होत असतो, खूप रडत असते ती आणि तिला सतत अर्जुनचं ते बोलणंच आठवतं की अर्जुनने प्रियाला दूर ढकलण्यासाठी सायलीवरच्या प्रेमाची तिच्यासमोर फक्त कबुली दिली आहे, खोटं बोलला आहे तो. परंतु अर्जुन मनातून सायलीवरतीच प्रेम करतोय हे अजूनही अर्जुनने सायलीला सांगितलेलं नसतं. दोघांनी एकमेकांच्या प्रेम एकमेकांसमोर कबूल न केल्याने दोघांनाही तितकाच त्रास होत असतो. तर सायली स्वतःशीच म्हणायला लागते की मी कसं विसरून गेले की जे समोर दिसतं ते कधीच खरं नसतं. मी फक्त अर्जुन सरांची कायद्याद्वारे बायको आहे. मी कशी काय विसरून जाऊ शकते की अर्जुन सरांच्या मनात मला कसलीच जागा नाही आहे. बरं झालं मी वाहवत नाही गेले, नाहीतर माझ्या मनातल्या सगळ्याच गोष्टी मी त्यांच्यासमोर सांगून बसले असते. त्यानंतर काळजावरती दगड ठेवून सायली एक निर्णय घेते. ती स्वतःशीच म्हणते, परंतु आता बस, इथून पुढे मी अर्जुन सरांपासून हेच लपवून ठेवणार की माझ्या मनात त्यांच्याबद्दल नक्की काय चालू आहे ते. आता आमच्या दोघांमध्ये हेच फक्त घडणार जे कॉन्ट्रॅक्टमध्ये लिहिलं गेलं असेल. आणि त्यानंतर सायली स्वतःचे डोळे पुसते. सायलीने आता मनावरती दगड ठेवून खूप हिंमत गोळा करून हा निर्णय घेतलेला असतो. हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपण पाहणार आहोत सायलीला मुद्दाम त्रास देण्यासाठी प्रियाने नवा डाव खेळायला चालू केलेला असतो. ती सर्वजण जेव्हा जेवण करत असतात तेव्हा रविराजांना म्हणते की बाबा
मला तुम्हाला आणि पूर्णा आजीला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा रविराज पुन्हाही म्हणतात की बोल ना तन्वी, काय बोलायचं आहे. तर प्रिया सांगते की आई किती छान रिकवर होते आहे ना, परंतु मला आता असंच वाटतं आहे की आपली आई आपल्या घरी गेल्यानंतर छान रिकवर होईल. मग तुम्ही, मी आणि आई आपण आपल्या घरी परत जायचं का? प्रियाचा हा निर्णय ऐकून पूर्णा आजी आणि बाकी घरातले सगळेजण हादरून गेलेले असतात. परंतु रविराजांना तो निर्णय आवडलेला असतो. आता प्रतिमा सायलीला सोडून किल्लेदारांच्या घरी जायला तयार होईल का? की प्रिया पुन्हा काहीतरी नवा डाव रचून प्रतिमाला किल्लेदारांच्या घरी घेऊनच जाईल, तेही सायलीला त्रास देण्यासाठी? ते आपण येणाऱ्या भागातच